गिरीश, उद्योगपती अनंत अंबानी देखील आरतीला उपस्थित होते, आणखी कोणी मान्यवर आहेत का? उद्योगपती अनंत अंबानी हे एकटे या ठिकाणी आरतीला उपस्थित होते। खरं तर ते सकाळी आले होते 8 वाजता लालबागच्या राजासोबत ते स्वतः आलेले होते, मात्र या ठिकाणी विलंब होत होता आणि उशिराने विसर्जन करायची भूमिका घेतल्यानंतर ते या ठिकाणून सकाळी गेले आणि त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी आरती होण्याच्या 10-15 मिनिटांपूर्वी ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर ते आरतीत सहभागी झाले। ते आता देखील या ठिकाणी या तराफ्यावर आहेत, ते स्वतः या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। अन्य ज्यावेळी ज्या माहिती समजली सर्व संस्थांना किंवा काही संघटनांना, त्यावेळी त्यांनी मंडळाशी फोन केला। राजकारण झालं तर फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करून माहिती घेतली, विचारपूस केली की नक्की काय झालंय। याशिवाय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विचारपूस केली, अनेक संघटनांनी विचारपूस केली। याशिवाय इतर ज्या गणेशोत्सव मंडळ आहेत, गणेश गल्लीचा राजा असेल, मुंबईचा राजा, त्यांचे जवळपास 200 पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। मदतीसाठी त्यांनी देखील पुढाकार घेत या ठिकाणी लालबागच्या राजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत हातभार लावत त्यांनी या ठिकाणी मदत केली। जवळपास त्यांचे देखील 200 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मदतीसाठी। त्यामुळे सध्या उद्योगपती म्हणून अनंत अंबानी आहेत, तर फोनवरून राजकीय नेते म्हणून उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे यांनी देखील संपर्क साधून माहिती घेतली आणि इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखील काही कार्यकर्ते, विशेष करून गणेश गल्ली जो केदारनाथ आहे आणि मुंबईचे जे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांनी देखील संपर्क साधून मदतीसाठी फोन केला। मदत हवी असेल तर आम्ही याच्यासोबत विचारणा केली, मात्र असेल आता सर्व काही झाल्यानंतर सर्व संघटनांवर मात करत लालबागच्या राजाच्या या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी असेल लालबागच्या राजाला या तराफावर आरोप करत आता विसर्जनासाठी सज्ज केले। गिरीश, स्थानिक कोळी बांधवांची देखील आता मदत होते, त्याबद्दल काय सांगशील? स्थानिक कोळी बांधव जे कुलाब्याचे जे कोळी बांधव आहेत ते गेले कित्येक वर्षांपासून या ठिकाणी लालबागच्या राजाच्या विसर्जनाला हातभार लावत असतात। त्यांचा मुख्य सहभाग या ठिकाणी असतो। सकाळी भरती ओटी कशी असते याबाबतची माहिती देण्यापासून कुठे जाऊन विसर्जन करावं, कशा पद्धतीने करावं, या सगळ्याची माहिती देण्याचं काम हे कोळी बांधव करत असतात। तेव्हा गेले कित्येक 92 वर्षांपासून ही सुरू परंपरा आहे आणि ते आपण बघितलं या ठिकाणी कोळी बांधव सकाळपासून आहेत, ते देखील त्यांच्या भूमिका लढवत होते, मदत करत होते। कोळी बांधवांची देखील मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि काही देखील मंडळाने देखील त्यांचे आभार मानले आणि सकाळपासूनच ते कोळी बांधव लालबागच्या राजाच्या या मंडळासोबत मदत करत होते, काम करत होते, ते देखील आता सहभाग आहे आणि त्यांचा सहभाग, त्यांची मदत अत्यंत महत्त्वाची आहे। गेली 92 वर्षांपासून त्यांची जी मदत घेतली जात आहे। कोळी बांधवांना समुद्र पाण्याचा सर्व काही अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा फायदा हा लालबागच्या राजाच्या मंडळासाठी ते करून देत असतात। 92 वर्षांपासून त्यांची परंपरा आहे आणि आता ते देखील कोळी बांधव लालबागच्या राजाच्या सोबत आहेत आणि लालबागच्या राजाला शेवटचा निरोप देण्यासाठी मनोभावे आणि एक श्रद्धेने त्यांचे विसर्जन करण्यासाठी ते देखील लालबागच्या राजाच्या मंडळासोबत आता या तराफ्यावर रूढ झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत। नक्कीच गिरीश, आम्ही तुमच्याकडनं अशी वेळोवेळी माहिती घेत राहू, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण बघतोय लालबागच्या राजाचं विसर्जन आता काही वेळातच होणार आहे। गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळलेली आहे। 9 तासांच्या प्रयत्नानंतर मूर्ती तराफावर ठेवण्यात यश आलेलं आहे। लालबागच्या राजाला यंदा पहिल्यांदाच इतक्या दशकानंतर पहिल्यांदाच इतका विलंब झालेला आहे। समुद्राला भरती आल्यामुळे विसर्जनाला विघ्न निर्माण झाला। काही वेळापूर्वीच लालबागच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।